आणि ही घटना भाजपाला सहन होणार नाही मित्रांनो, पण ही वेळ भाजपानं ओढवून घेतलेली आहे। मित्रहो नमस्कार। एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून भाजपानं उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली। सत्तेच्या खुर्चीवर बसण्यासाठी भाजपानं एक मोठं अनैतिक स्वरूपाचं राजकारण केलं। एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं भाजपा पुन्हा सत्तेवर आली, नाहीतर 5 वर्ष तरी भाजपाला सत्तेत येणं शक्य नव्हतं। आपला हेतू सफल झाला की भाजपानं एकनाथ शिंदे यांना दूर ढकलायला सुरुवात केली। एकनाथ शिंदे यांची सगळ्या बाजूने कोंडी होत असतानाही आपल्या गटाची ताकद वाढवण्यासाठी त्यांचा प्रयत्न मात्र थांबलेला नसतो, तो अखंड सुरू असतो। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आहेत। भाजपा या निवडणुकीत महायुती म्हणून राहते की ऐनवेळी दगा देते याचं उत्तर अजून तरी निश्चितपणे मिळालेलं नाही। त्यामुळे एकनाथ शिंदे काय, अजित पवार काय, आणखी तरी या महायुतीच्या एकत्रित लढण्याबाबत साशंक दिसत आहेत। एकनाथ शिंदे यांच्यासाठी तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि म्हणूनच त्यांनी गेल्या काही महिन्यापासून अन्य पक्षातले लोक आपल्या गटात आणण्यासाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत। आजवर उद्धव ठाकरे शिवसेनेतील अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात दाखलही झालेले आहेत। एकनाथ शिंदे यांनी मनसेचे आणि राष्ट्रवादीचेही लोक फोडले। अगदी काल सुद्धा त्यांनी मनसेला मुंबईमध्ये खिंडार पाडलाय। एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांची शिवसेना पोखरताना पाहून भाजपाला निश्चितपणे गुदगुल्या होत असणार, पण आता मात्र एकनाथ शिंदे यांनी भाजपालाच तडाखे द्यायला सुरुवात केली। आता मुंबईमधल्या विक्रोळीमध्ये भाजपाला पडलेल्या खिंडाराचा फायदा घेत नाराज असलेल्या भाजपच्या 70 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश शिंदे गटात करून घेण्यात आलाय। एकनाथ शिंदे यांनी थेट भाजपालाच फोडायला सुरुवात केली, त्यामुळं भाजपा नक्कीच नाराज होणार आहे। पण बघा, भाजपाचे नेते उघडपणे अधिक काहीही बोलणार नाहीत, पण गप्प राहून शिंदे गटाला ती जोरदार तडाखा देण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही। स्थानिक पातळीवर निष्ठावंतांना डावलून पक्षात नव्याने आलेल्यांना पद दिल्यामुळं नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी भाजपाला रामराम ठोकला आणि शिंदे गटात प्रवेश घेतला। महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना भाजपाचे पदाधिकारी जाण्यामुळं पक्षाला खिंडार पडलं, भाजपाला खिंडार पडलं म्हणजे हे खरं तर आश्चर्याची बाब आहे। आणि ही घटना भाजपाला सहन होणार नाही मित्रांनो, पण ही वेळ भाजपानं ओढवून घेतलेली आहे। भाजपा अलीकडे कोणालाही पक्षात प्रवेश देते, त्यांना पद देते आणि त्यामुळे मग पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्त्यांची नाराजी वाढते आणि मग त्याच नाराजीतून ही अशा पद्धतीचं पक्षांतर घडवू लागले आहे। तसं पाहिलं तर कुठल्याही राजकीय पक्षामध्ये बघा असं चित्र पाहायला मिळतं। कोणी बाहेर जातं, कोणी आत येतं, हे अविरत सुरू असतं। कुठल्याही निवडणुकीच्या तोंडावर मात्र असे प्रकार वाढताना दिसतात। हेतू असतात, स्वार्थ असतो, काही अपेक्षा असतात। पण एकनाथ शिंदे यांनी भाजपाला घातलेला हात ही बाब भाजपाच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर मानली जाऊ शकते। अहो, आपणच जवळ केलेले एकनाथ शिंदे आता आपलाच पक्ष फोडायला लागले म्हटल्यावर भाजपा नाराज होणं स्वाभाविक आहे। पण या नाराजीतून भाजपा नक्की कसा गेम करेल हे मात्र शिंदे यांनाही समजणार नाही। भाजपा बदला घेतल्याशिवाय राहत नाही। बघा आता भविष्यात याचे पडसाद कसे उमटतात हे खरं तर आता पाहण्यासारखं असणार आहे। पाहत राहू आपणही मित्रांनो। तोपर्यंत आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।